पेटीवादक रवींद्र पवार यांचं श्रीफळ देऊन स्वागत करीत आहोत. तबलावादक सचिन नातू यांचं श्रीफळ देऊन माधवराव गाडीचं स्वागत करीत आहोत. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीगुरुभ्यो नमः. श्रीसरस्वत्यै वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं तुरदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदां भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कैलासराशिवचन्द्रमहे फणीन्द्रनाथाय कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीर्ण शंभो मजपूर्णता. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. हरि जय जय राम 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 राम. हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम. राजा राम कृष्ण हरि राजा राम
बालनरत गोकुळ संकट संकटहारी गोकुळ संकट संकटहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम शरणागत दिना शरणागत दिना चरणी शरणागत दिना शरणागत दिना शरणागत दिना चरणी नेली करुणा दृष्टी करुणा दृष्टी निहारी हरि हरि गज राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मंदमी काहीच नेणे मती मंदमी काहीच नेणे मती मंदमी काहीच नेणे सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया
बोला बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की नमः पार्वती पते हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ जनी सर्व सुखी असा कोण आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे जनी सर्व सुखी असा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। हा जो गजर आपण करतो त्यातला शेवटचा भाग फक्त श्रोत्यांना म्हणायचा असतो, तरी सुद्धा आवाज येत नाही। पहिलं पूर्वार्ध सगळं मलाच म्हणायचं असतं, जय फक्त तुम्हाला म्हणायचं असतं, तरी सुद्धा त्या प्रमाणामध्ये आवाज येत। पुंडलिक वरदा
ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की नमः पार्वती पते हर हर. आता कसं वाटलं सांगा. समर्थांच्या मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 11 सेवेसाठी घेतलाय. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. समर्थांनी या श्लोकामधून सुखाची जी मानवी जीवनाला आवश्यकता आहे, त्याच्यासाठी माणसाची जी धडपड चाललेली आहे, त्यावर थोडस भाष्य केले. आजचा पूर्वरंग म्हणजे काय फार मोठा नाही आहे बरं का, थोडक्यात सांगतो पूर्वरंगाचा विषय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत. घर बसल्या काहीच मिळत नाही बरं का. पण सुख म्हणजे नक्की काय असतं, हा आजचा पूर्वरंगाचा विषय घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. एक मोठी कंपनी होती आणि कंपनीतलं महत्वाचं मशीन बिघडलं. त्या मशीनवर संपूर्ण कंपनीचा कारभार चालायचा. ते मशीन बिघडलं. मिरजेतला इंजिनियर आणला, माधवनगरचा आणला, सांगलीचा आणला, पुण्याचा आणला. तो म्हणला ना मी नक्की दुरुस्त करून देतो. पुण्याचे लोक शहाणे असतात ना, असं ते स्वतःला समजतात. जरा शहाणा पुण्याचा म्हणून आणला. त्यानं एक हातोडा घेतला आणि त्या मशीनला एके ठिकाणी एक दणका दिला हातोडीनं. मशीन चालू झालं. तो म्हणाला माझी फी द्या. कंपनीचा मालक म्हणाला याची फी किती असेल असून 1000, 2000, 3000. नाही म्हणाला माझी फी 1,00,000 रुपये तेवढी द्यायला लागेल तुम्हाला. तो मालक म्हणायला लागला अहो नुसती हातोडी काय ती घेतली आणि एका ठिकाणी मारली त्या मशीनला, मशीन चालू झालं आणि तेवढ्याची फी 1,00,000. नाही म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे, माझी फी 1,000च आहे. फक्त 99,000 त्याचे आहेत की नक्की हातोडा कुठं मारायचा त्याचे 99,000 आहेत. तेव्हा 99,000 त्याचे, 1,000 माझी फी प्लस 18% GST, 1,18,000 मला द्या. तशी संतांनी त्या इंजिनियरनं बरोबर विविक्षित ठिकाणी जसा हातोडा मारला तसं संतांनी आमच्या हातामध्ये एक सुखाची गुरुकिल्ली दिली आहे. ती बरोबर त्या ठिकाणी लावायची आहे त्या कुलपाला, की आपोआप त्या सुखाचं दार उघडते. पण संतांनी एक गंमत केली आहे बरं का. सुखाची गुरुकिल्ली दिली आहे, परंतु त्या गुरुकिल्लीनं, गुरुकिल्ली म्हणजे माहिती आहे ना, मास्टर की, एकच की सगळ्या कुलपांना लागते. त्या गुरुकिल्लीनं कुलूप उघडणार आहे. संतांनी ती किल्ली दिली सुद्धा, परंतु त्या किल्लीनं कुलूप कोणतं उघडायचं ते कुलूप मात्र कुठे आहे ते सांगितलं नाही. कुलूप शोधायचं काम आपल्याला दिले. हे त्यातलं गमक आहे. किल्ली हातात दिली आहे पण कुलूप नाही आहे समोर. कुलूप आपल्या जवळच आहे. संतांनी त्याची खूणही सांगितली आहे. फक्त तुझं आहे, तुझं पाशी, तू जागा चुकलाशी या न्यायानं ते कुलूप आम्हाला सापडत नाही. किल्ली घेऊन मात्र आम्ही फिरतोय. असो, किल्ली तर आधी बघूया काय आहे, कुलूप सापडेल. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ म्हणाले जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. या श्लोकामधून समर्थांनी प्रश्न विचारला पहिल्या चरणामध्ये,
पुढे क्वेश्चन मार्क आहे बरं का, फक्त काव्यामध्ये तसा द्यायची पद्धत नाही म्हणून क्वेश्चन मार्क दिला नाहीये, नाहीतर त्या चरणाच्या पुढे क्वेश्चन मार्क प्रश्नार्थकच आहे ते. जनी सर्व सुखी असा कोण आहे, क्वेश्चन मार्क. पण काही प्रश्नांच्या विचारण्यामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं. बाळ्या 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर मार्कलिस्ट घेऊन आला. दांडेकरांचा बाळ्या होता, त्यामुळे सगळ्या विषयात दांडी उडाली होती. वडिलांनी हातात मार्कलिस्ट घेतली आणि म्हणायला लागले, बाळ्या बाळ्या अरे वर्षभर काय अभ्यास केलायस की नाही? उत्तर काय येतं? नाही. रिझल्ट शीट हातात आहे. तसं प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं असतं. जनी सर्व सुखी असा कोण आहे, उत्तर काय आहे? कोणीही नाही. नाहीतर हा प्रश्नच विचारला नसता ना. दांडी सगळ्या विषयात उडालेली आहे म्हणून तर वडील विचारतायत, काय अभ्यास केलास की नाही वर्षभर? विचारी मना तुची शोधून पाहे. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो, हाड झिजवतो महाराज. कशासाठी? सुखासाठी. धडपडतो महाराज. हे धड पडेपर्यंत तो सुखासाठी धडपडत असतो. परंतु मानवी जीवनामध्ये 70-80 वर्षाचा त्याचा जो काही स्पॅन असेल त्यामध्ये त्याला खरंच सुख मिळाले का? इथं बसलेल्याने हात वरती करून सांगावं, बुवा आम्हाला सुख मिळाले. अहो कित्येक लोक माझ्या समोर येऊन सांगतात, कित्येक लोक की बुवा काय खरं नाही, कितीही राबलो, कितीही मरमर केली तर पुन्हा जिथं आहे तिथंच आहे गाडी. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले आणि भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. समर्थ सांगतात, या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. सर्व संतांनी एकमुखानं उच्च रवानं सांगितलेलं आहे, सुखासाठी धडपडू नका. नाहीये सुख या प्रपंचामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागली ओढाळ कवणाता शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा, शोभा पर उपकार धर्म जागो सदैवाचा, शोभा पर उपकार. संसार दुःख मूळ. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. जीव प्रपंचामध्ये सुखासाठी तळमळतोय महाराज. पण या सुखाचं गणित सांगू का? सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे. इथं जमलेल्यांपैकी असं कोणाला वाटतं का की कीर्तन झाल्यानंतर एक पावशेर दुःख आम्हाला भगवंतानी द्यावं आणि ते घेऊन आम्ही घरी जावं? नाही, असं कोणीच भगवंतासमोर उभं राहून मागणं करत नाही. प्रत्येकाला सुख सुख आणि फक्त सुख हवंय. महाभारतानं स्पष्ट लिहिलं, दुःखानुद्विजते जंतुः सुखम सर्वाय रुच्यते किंवा रोचते. तुमचा पाठभेद कसा असेल तसा घ्या. सुखम सर्वदा भूया दुःखम मा भूत कदाचन इतिच्छे सर्वसामान्य. भारतकार म्हणतात, ही सर्वसामान्यांची प्रबळ अशी इच्छा आहे की मला सुखच झालं पाहिजे, बाकी काही नको. पण ते कशानं होतं? ते ज्ञानादेव तू सिद्धतः. ज्ञान झाल्यानंतरच खऱ्या सुखाची प्राप्ती होते बरं का, तोपर्यंत नाही. हे प्रपंचातलं सुख जे आम्ही मानतोय ना, वस्तूमध्ये, व्यक्तींमध्ये, घटनेमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये, कापायला म्हणा,
त्या जनावराला कळतं आता आपल्याला विकायला तरी नेणार आहेत, नाही तर कापायला तरी नेणार आहेत. त्याला कळतं, त्यामुळे ते पाय ओढायला लागतं. मग त्यानं पुढे पुढे यावं यासाठी तो काय करतो, शहाणा माणूस त्याच्या पुढे काहीतरी त्याचं खाद्य जे आहे, वैरण काय असेल ते असं पाठीमागं आपल्या धरतो, डाव्या हातानं ती दोरी धरतो. आता ते जे त्याला खाणं दिसतंय ना, गवत चारा जे असेल, त्याच्या आमिषानं ते जनावर जसं जसं ते आपल्याला खायला मिळेल म्हणून त्याच्या पाठीमागं पुढं 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 जायला लागतं आणि बरोबर बाजारात नेऊन त्याला पोस्त केलं जातं. ही द्रवीभूत कल्पना आहे. हे सुखाची एक आभासी रचना या सृष्टीकर्त्यानं केली आहे की अरे हे मिळाल्यानंतर मी सुखी होईन म्हणेपर्यंत तिथं पोहोचल्यानंतर पुढे काहीतरी दिसत असतं की अरे ते मिळाल्यानंतर खरे आपण सुखी होणार आहोत. 4 टप्पे केलेत: यश, उपभोग, आनंद आणि समाधान. शास्त्रकारांनी सुखाचा खूप सूक्ष्म पद्धतीने विचार केला बरं का. तर नैयायिकांचा विचार वेगळा आहे, वेदांताचा विचार वेगळा आहे, उपनिषदाचा विचार वेगळा आहे. सर्वेपि सुखने संतु सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मागणी केली आहे उपनिषदामध्ये. लहान मुलांना आम्हाला नमस्कार केल्यानंतर सुखी भव आम्ही म्हणतो, किती सुखाची अपेक्षा आहे बघा. परंतु नाही, ते म्हणाले सुखाची अपेक्षा तुम्ही ठेवून प्रपंचामध्ये रत होता, परंतु तुम्हाला सुख मिळत नाही. सुखाचे 4 टप्पे तुम्ही फक्त क्रॉस करता सुख मिळावं म्हणून. पहिल्यांदा यश. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत जीवाला वाटत असतं की आपण उत्तम शिक्षण घ्यावं आणि यशस्वी व्हावं. यश सुखाचं गाजर आहे बरं का. तिथपर्यंत पोचला, चांगले 12वी मध्ये मार्क्स मिळाले, ऍडमिशन मिळाली, 25 वर्षापर्यंत डबल ग्रॅज्युएट झाला, उत्तम शिक्षण घेतलं महाराज. यश, सुखाची जी अनुभूती त्याला हवी होती ती मिळाली. परंतु त्यानं काय समाधान झालं काय? नाही. अरे 25व्या वर्षी MBBS डॉक्टर झालोय, माझा स्वतःचा असा छान दवाखाना असला पाहिजे. यश प्राप्त जे झालं होतं त्याची जी सुखाची अनुभूती त्याला घ्यायची होती ती संपली बरं का. आता स्वतःचा दवाखाना असावा हे गाजर पुढे ठेवलं गेलं. त्यासाठी धडपड चालू झाली. ही धडपड थोडीशी मोठी आहे. 45 वर्षापर्यंत या सुखासाठी मनुष्य धडपडतो, त्याच्यातून उपभोग घेतो. त्यानं ज्या ज्या काही वस्तू गोळा केल्या, 45व्या वर्षी त्याला कळतं यात काय खरा राम नाही बाबा. आपल्याला या वस्तू सुखी करणार नाहीत, आपल्याला आनंद पाहिजे. म्हणून 45व्या वर्षानंतर तो आनंद शोधण्यासाठी धडपडतो बरं का. आणि मग ज्याच्या त्याच्या पारमार्थिक साधनेनुसार त्याला वयाच्या 65व्या वर्षी 75व्या वर्षी कळायला लागतं की हा आनंद सुद्धा कुचकामी आहे. खरं सुख, खरी सुखरूपता, खरा आनंद जर कुठं असेल तर तो समाधानामध्ये आहे. आणि म्हणून तो स्वतःला समाधानी कसं करता येईल यासाठी मग खटपट करायला लागतो. 4 टप्पे सांगितले शास्त्रकारांनी. पण या 4ही टप्प्यावरती सुख आपल्याला हुलकावणीच देतं, लक्षात घ्या. कारण सुख ही कल्पना मनोकल्पना आहे, ती प्रत्यक्ष नाही महाराज. सुख दुःख मनोधर्म, तहान भूक प्राणधर्म, जन्म मृत्यू शरीर धर्म. प्रत्येकाचे धर्म ठरलेले आहेत. सुख दुःख ही मनाची कल्पना आहे, सुख प्रपंचामध्ये नाही. संसारी सुखाची कहाणी. ज्ञानेश्वर महाराज सगळ्या संतांचे दाखले देतो आणि पुढे जातो. संसारी सुखाची कहाणी कोणी ऐकी जेल श्रवणी, कैची सुखनिद्रा हांतरुणी इंगळाचा. इंगळ म्हणजे विंचू किंवा इंगळ म्हणजे निखारा. छान विंचवाची गादी आहे आणि तुम्हाला झोपा म्हणून सांगितलं, काय सुखनिद्रा लागेल? त्या पद्धतीनं प्रपंचातलं सुख आहे म्हणाले. सुख नाहीच, सुखाचा फक्त फक्त आभास आहे महाराज, बस. पुढे जाऊन बोलतो, आम्हाला जे सुखाचे कण आणि क्षण अनुभवायला येतात ना, ते सुद्धा काही खरे नाही येतो. सुख आणि दुःख इतकं या प्रपंचामध्ये मिक्स झाले, अरे कशाला सुख म्हणायचं आणि कशाला दुःख म्हणायचं हेच कळत नाही. कारण सुखाची नैयायिकांनी
जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येमध्ये ते म्हणतात की अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. अरे पण अनुकूल कोण ठरवणार? जे मला अनुकूल आहे ते ह्यांना अनुकूल नाही आहे, आणि मला जे प्रतिकूल आहे ते ह्यांना अनुकूल आहे. इथूनच आमची वारी निघती पंढरपूरची, चालत जा. इथंच पहिली आरती होती. मला सांगा, इथं वारीला जाणारे अनेक लोक आहेत, आमचे गोडबोले काका आहेत, त्यांना विचारा, वारीत अनुकूल वेदनीयम सुखम ही व्याख्या खरी ठरती का सुखाची? काय आहे शरीराला अनुकूल वारीमध्ये सांगा ना. 2:30 वाजता पहाटे उठायचं, थंड पाण्यानं आंघोळ करायची, ती थंडी सहन करायची 8, 8:30, 9 वाजेपर्यंत, आणि मग उन्हाचा चटका सुरू होते तो 4, 5 वाजेपर्यंत उन्हाचा चटका सहन करायचा. पुन्हा रात्री थंडी, जेवायला काय मिळेल ते मिळेल, झोपायला कुठे जागा मिळेल. शरीराला कोणत्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती नाही, तरी सुद्धा वारीला जाणाऱ्या लोकांना विचारा, वारी कशी झाली? सांगतील तुम्हाला रामकृष्ण हरी. या वर्षी सारख्या वारीच झाली नाही. आनंद आनंद आनंद, बस, बाकी काही नाही. आता ही व्याख्या बसती का त्याच्यात? त्यामुळे सुखाची व्याख्या कशी करावी प्रश्न पडला. नैयायिकांच्या या व्याख्येला कोणी दुजोरा दिला नाही, म्हणून पुढे वेदांती म्हणाले आम्ही करतो सुखाची व्याख्या. त्यांनी व्याख्या केली सुखाची, वांछित अनुभवम सुखम. वांछित अनुभव, प्रतिकूल अनुकूल सोडून द्या. तुमच्या वांछा म्हणजे इच्छा, बरं का? तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ना, ती इच्छा जर फलद्रूप झाली तर तुम्ही सुखी, अशी व्याख्या केली त्यांनी. पण ही तर कुठं व्याख्या खरी आहे सांगा की? माझ्या मनात जर चांगली इच्छा झाली आणि ती प्राप्त झाली, पूर्ण झाली इच्छा, तर मग मी सुखी असं एक वेळ म्हणू. पण माझ्यामध्ये माझ्या आत्यंतिक कल्याणाची, माझ्या मनामध्ये आत्यंतिक कल्याणाची इच्छा होईलच असं कोणी सांगितलंय? उद्या वाटलं मला काहीतरी व्यसन करावं, आणि ते व्यसन मला येणं केणं प्रकारानं पूर्ण करता आलं, तर मी खरा सुखी झालो असं कोणी म्हणेल का? तेव्हा वांछित अनुभव म्हणजे सुख, ही वेदांताची व्याख्या सुद्धा त्याला फुली मारावी लागेल महाराज. सुख आणि दुःख इतकं मिक्स झाले, कशाला दुःख म्हणायचं कशाला सुख म्हणायचं अजिबात कळत नाही महाराज. कारण ज्याला आम्ही सुख म्हणतो ना, ते सुख जाताना आम्हाला दुःख देतं, आणि आम्ही ज्याला दुःख म्हणतो ना, ते जाताना आम्हाला सुख देतं. कशी गंमत आहे बघा आपल्या जीवनाची. आपण याचा विचार करत नाही. आपण त्या घोड्याला जसे हे लावलेले असतात ना झापडं, ती झापडं लावून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या प्रपंचात राहिलोय. आपण ही झापडं काढली पाहिजे, स्वच्छ बघितलं पाहिजे शास्त्राकडे, कसं त्यांनी लिहिलंय बघा, आणि ह्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे आपल्याला. सुख जाताना दुःख देते आणि दुःख जाताना सुख देते. कशाला सुख म्हणणार, कशाला दुःख म्हणणार? सुख जाताना दुःख देते. 3 वर्षानंतर अमेरिकेतला मुलगा, सून, नात, नातू सगळे 3 महिन्यासाठी मिरजेत आले. आनंदी आनंद घरामध्ये, अक्षरशः दिवाळी महाराज. 3 महिन्यानंतर सुनमुख पोराचं तोंड बघतोय, नातवंडांना खेळवायची संधी मिळाली, आनंदी आनंद महाराज. पण 3 महिने होता हो, जायला निघाला त्यावेळेला काय आहे? दुःख आहे. डोळ्यात घळा 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 त्या माऊलीच्या अश्रू यायला लागले. येताना सुख सुख म्हणून आलं, परंतु जाताना दुःख आहे. आणि येताना दुःख म्हणून येतं, ते जाताना सुख देतं. एक मुलगा मिरजेत, एक मुलगा पुण्यात. पुण्यातल्या सुनेला सासूबाईंनी मिरजेतून फोन केला, सुनबाई तुझ्याकडे 1 महिना राहायला येणार आहे. त्या सुनेला वाटलं की नाही सांगा, सासू म्हणजे आता दुःख आलं. सासूबाई आल्या, 1 दिवस कट्टाकट्टी राहिल्या आणि म्हणाल्या, इथं काय मला करमत नाही बाई, उद्या स्वारगेटला नेऊन सोड, माझी मी मिरजेला जाते. बघा आता सासूबाई रूपी दुःख निघालं, सुख देऊन चाललंय की नाही? कशाला सुख म्हणायचं, कशाला दुःख म्हणायचं? हे सगळं मिक्सचर आहे महाराज. मी पुढे बोलू का? जरा वाईट वाटेल तुम्हाला. तुमचं माझं सुख जे आहे ना, ते व्यक्ती सापेक्ष आहे, ते स्थल सापेक्ष आहे, ते घटना सापेक्ष आहे, अपेक्षा सापेक्ष आहे. किती सांगू आपल्याला? म्हणजे बॉसनं 10,000 रुपयाचा राईस दिला, त्याला इतका आनंद झाला, केबिन मधनं बाहेर आला आणि सगळ्यांना सांगितलं, बॉसनं माझा 10,000 रुपये पगार वाढवला बरं का. तो म्हणाला, अरे 10,000 काय, माझा 12,000 वाढवलाय.
याचं सुख गेलं बघा, याचं तोंड पडलं लगेच, याचा आनंदच गेला. किती व्यक्ती सापेक्ष आहे बघा. मी सुपरलेटिव्ह डिग्री उदाहरण देऊ का? जरा पटणार नाही आपल्या, परंतु उदाहरण म्हणून ऐका. कसं सुखाचं आम्ही सुख दुःखाचं कसं मिक्सचर झालंय बघा. कशाला सुख म्हणायचं, कशाला दुःख म्हणायचं कळत नाही आम्हाला. गोडसेंना लॉटरी लागली, पेंडसेंना इतका आनंद झाला, सगळ्यांना सांगत सुटले गोडसेंना 1 कोटीची लॉटरी लागली, 1 कोटीची लॉटरी लागली. पेन्सेंच्या पत्नींना ठाऊक होतं की यांचा आनंद कोणत्या वृत्तीचा आहे, यांचा स्वभाव कसा आहे. मी नेहमी सांगतो, भागवतातही सांगतो, आपल्याला म्हणजे पुरुषांना ओळखणारी दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसते. आपली पत्नी आपल्याला अंतर्बाह्य ओळखत असते. लक्षात घ्या, आपण किती पाण्यात आहोत. आमची भक्ती खोटी आहे, आम्ही प्रामाणिक आहोत, आमची भक्ती खरी आहे, आम्ही अप्रामाणिक आहोत, सदाचारी आहोत, दुर्वर्तनी आहोत, आम्ही कसे आहोत याची ओळखण फक्त आमच्या पत्नीला असते. त्या पेन्शनच्या पत्नीनं ओळखलं की यांना जो आनंद झाला हा विकृत स्वरूपाचा असणार आहे. हे काय असे कोणाच्या सुखात सहभागी होणारे नाही. कसला आनंद झालाय सांगा म्हणाली. मला माहितीये तुमचं सगळं. त्याने स्वच्छ सांगितलं, मला याचाच आनंद झालाय की त्या गोडस्याला 1 कोटीची लॉटरी लागली आहे, परंतु सकाळपासून त्याला लॉटरीचं तिकीटच सापडत नाहीये, त्याचा आनंद झालाय. पंढरीनाथ महाराज की जय. काय म्हणायचं या सुखाला, काय म्हणायचं या दुःखाला. कशाचं सुख कोणाला झालंय बघा. असो, कोणी म्हणेल बुवा एवढं या सुखाला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही बरं का. जन्माला आल्यापासून तुम्ही विषय सुखच भोगताय आणि नावं ठेवता होय त्याला. मामा आमचे म्हणायचे, भोग भोगायचे विषय, सगळे विषय सुख भोगायचे आणि त्याला नावं ठेवून कसं चालेल. पण आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्वच्छ सांगितलं, ए रवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माई. काय गोड उदाहरण दिले. अरे विषयामध्ये सुख आहे असं तुम्ही म्हणता, कशाला म्हणता म्हणाले. असं विषयातलं सुख कसं आहे म्हणाले, तर अगदी क्षणिक आहे, दुःख बंधकत्व आहे, अतृप्तिकत्व आहे, अतृप्ती निर्माण करणारा आहे, दुःखामध्ये लोटणारा आहे. असं विषय सुख तुम्ही मिरवता कसलं म्हणाले. बरं, तुम्हाला त्यात जर गोडी वाटत असेल, ते सर्वश्रेष्ठ वाटत असेल, तर हे तुमचं बोलणं चुकीचं आहे म्हणाले. कसं चुकीचं आहे उदाहरण दिलंय बघा. म्हणाले विषयातलं सुख म्हणजे पावसाळ्यामध्ये कडा 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 विजा चमकतात ना, त्या विजा चमकण्यासारखं विषयातलं सुख आहे, क्षणिक. आणि त्यात जर तुम्ही आनंद मानत असाल, तुम्हाला ते जर खरं वाटत असेल, तर मग पॉवर हाऊसचे दिवे तुम्हाला कशाला लागतात. ती वीज कडाडते ना, तेवढ्यात तुमचे व्यवहार करा की. पण शक्य आहे का ते. ती क्षणिक आहे. विषयामध्ये सुख नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, 5 विषयांच्या माध्यमातून, या देहाच्या इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही अनेक विषयांचा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आस्वाद घेतोय, तरी सुद्धा आजपर्यंत आम्हाला त्यातून तृप्ती मिळालेली नाही. बुवा तुमचं म्हणणं आम्हाला पटलं, पण हे बघा म्हणाले, सुखाचे काही कण आणि क्षण आम्ही भोगतो की. सकाळी उठल्यानंतर गरम गरम वाफाळलेला दुधाचा चहा आमच्या समोर येतो, 1 सिप घेतल्यानंतर काय ब्रह्मानंदी टाळी लागते. क्षण कण का असे ना, आम्हाला सुखाचा अनुभव, तो तरी खोटा म्हणता काय. मग संत खोटं का म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे. संतांनी हे मान्यच केले बरं का. सुखाचे काही क्षण आणि कण तुमच्या आयुष्यात येतात, पण कण आणि क्षणच, मोठे नाही. सुखाची व्याख्या मोठी नाही. सुखाचा क्षणच आहे, तो लक्षात घ्या. स्पॅन मोठा नाही. तुकोबांनी तर स्पष्ट सांगितलं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. हा प्रत्येकाचा अनुभव आहे.
तुकोबा वारीला निघाले होते, सावकाराच्या घरी मुक्काम पडला आणि त्यांनी हा अभंग म्हणायला सुरुवात केली. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. त्या सावकाराला वाईट वाटलं, अरे माझ्या घरी अक्षरशः सुख पाणी भरते, काय माझ्याकडे नाही. फकार हा अष्टदुर्लभ हा सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काय गंमत बघा, वस्तूमध्ये आपण सुख शोधतो म्हणून शब्दही कसा आपण वापरतो बघा, सुखवस्तू कुटुंब आहे. म्हणजे ज्यांच्याकडे वस्तू भरपूर आहेत ते सुखी, म्हणून सुखवस्तू. वस्तू आम्हाला देणार नाही सुख, लक्षात घ्या. ऑब्जेक्ट्स कधीही आम्हाला हॅपीनेस देणार नाही. सब्जेक्ट मध्ये हॅपीनेस आहे. मला जायचंय तिकडं, आता थोड्या वेळात मी पोचेन. उत्तरार्ध पूर्वरंगाचा तोच आहे. आम्ही ऑब्जेक्ट मध्ये जोपर्यंत विषय सुख शोधू तोपर्यंत आम्हाला दुःखाचीच अनुभूती येणार. कण आणि क्षण सुखाचे मिळतील, मान्य आहे. सावकाराला हे माहित नव्हतं. धनधान्यांनी भरलेलं आपलं घर आणि या आपल्या भरलेल्या घरात हात आलेला वारकरी म्हणतो, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. नाही नाही म्हणाले तुकोबा, हे भजन तुम्ही माझ्या घरात नाही म्हणायचं. का? भरभरून सुख आहे माझ्या घरामध्ये. वाटलं तर उलट म्हणा म्हणाले. काय? दुःख पाहता जवा एवढे सुख पर्वता एवढे. तुकोबा म्हणाले ठीक आहे. तसं भजन चालू झालं त्यांचं. त्यांना काय, पहाटे 2:30ची वेळ, सावकाराच्या घरात गलका चालू झाला, आरडाओरडा चालू झाली. तुकोबांना जाग आली, आता कर्टसी कॉल द्यायला पाहिजे की काल रात्री सावकारानं प्रसाद दिलाय, त्याच्याकडे राहिलोय रात्रभर, काहीतरी सदिच्छा भेट द्यायला पाहिजे. काय झालंय विचारपूस करायला पाहिजे आज जाऊन. तुकोबा आत गेले, त्यांना सांगितलं गेलं सावकाराला विंचू चावलाय म्हणून सावकार तळमळतोय. सावकाराच्या जवळ गेले बर का तुकोबा आणि कानात म्हणाले, सावकारजी भजन कसं करू तेवढं सांगा. सावकारानं त्याही परिस्थितीत सांगितलं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हेच खरं आहे म्हणाले. ओरडत होता तरी सांगितलं, नाही नाही तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. कण आणि क्षण सुखाचे आमच्या आयुष्यात येतात, ते आम्ही उपभोगावेत. सर्व संतांनी हेच सांगितले बरं का. सुख भोगा, भोगू नका असं नाही, आसक्ती त्यातली काढून टाका. कण आणि क्षण भोगा म्हणाले, पण एक लक्षात ठेवावं की ही गोष्ट मला कणापुरतीच सुखी करणार आहे, क्षणापुरतीच सुखी करणार आहे, हे समजून त्या सुखाचा अनुभव घ्या म्हणाले. ह्या प्रपंचामध्ये सुखाचा जो आम्हाला अनुभव येतो तो जर आला नसताना तर गुरुजी सांगतात त्याप्रमाणे यच्चयावत नरदेहधारी जीव एकतर आत्महत्या करते झाले असते, नाहीतर सगळ्यांनी संन्यास घेतला असता. कुठेतरी त्या सुखाची आहे अनुभूती हो, कुठेतरी कण क्षण भोगतोय म्हणून पुन्हा पुन्हा उठल्यानंतर त्याच्यासाठी धडपड चालू आहे. नाहीतर एक आत्महत्या केली असती, सुख मिळतच नसतं तर, नाहीतर संन्यासी झालो असतो. कण आणि क्षण मिळतोय. हे बघा संतांचे दाखले दिले, मी गदिमा सुद्धा हेच सांगतायत. एक धागा सुखा, एकच धागा बरं का, 100 धागे दुःखाचे जरतारी हे मस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. एक धागा अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्णशाल मग पुरे शेवटी लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. एक धागा सुखाचा, एकच धागा सुखाचा. लक्षात, सुख पाहता जवा पडे हेच खरं आहे. असो बुवा, कळलं आम्हाला
जनी सर्व सुखी असा कोण आहे कोणी नाही कळलं. पण आता सांगा पुढं काय करायचं मग आम्ही? प्रयत्न करायचे की नाही सुखासाठी आनंदासाठी? करायचे की, पण सुखासाठी नाही करायचे, आनंदासाठी करायचे, सुखरूपतेसाठी करायचे. कारण लक्षात घ्या, जो सुखी होतो ना तो केव्हा ना केव्हा तरी दुःखी होतो. कारण सुख या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. परंतु जो आनंदी होतो, जो सुखरूप होतो, जो आत्यंतिक समाधान मिळवतो, या तिन्ही शब्दांना विरुद्धार्थी शब्दच नाही बरं का. आनंदी आनंदीच महाराज, सुखरूप सुखरूपच महाराज. भागवतामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले गेले. तुम्हाला पेढा खायला आवडेल का पेढा व्हायला आवडेल? एकच प्रश्न 2 पद्धतीने विचारला गेलाय. इथं जो प्रश्न विचारलाय ही सगळी संकल्पना भागवतातलीच आहे बरं का. भागवताच्या 3य स्कंदामध्ये विदुर मैत्रेय जो संवाद आलाय, त्या संवादाच्या सुरुवातीला विदुरांनी मैत्रेय ऋषींना हाच प्रश्न विचारलाय. सुखाय कर्माणि करोति लोके न तै सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तेन भगवान वदेन्नः गोपाल कृष्ण भगवान की. विदुरजी मैत्रेय ऋषींना विचारतात, ऋषीवर्य, अरे हा जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुखासाठी धडपडतोय, कर्म करतोय सुखासाठी, परंतु असं लक्षात येते तो जे कर्म करतोय सुखाच्या प्राप्तीसाठी, त्या कर्मामुळेच पुन्हा पुन्हा तो त्या जन्ममृत्यूच्या राहटगाड्यामध्ये अडकतोय आणि सुख मिळायच्या ऐवजी त्याला दुःखच पदरात पडते. तेव्हा युक्त काय अयुक्त काय या संदर्भानं मला सांगा असा प्रश्न विचारलाय. आणि तिथून मैत्रेय ऋषींनी पुढे पूर्ण 3य स्कंद आणि 4थ स्कंद याच एका विषयाचा विस्तार केलेला आहे. मूळ संकल्पना या पूर्वरंगाची तिथून घेतलेली आहे. हाच प्रश्न आहे की जीवाच्या दुःखामध्ये वाढ होतीये सुखाच्या पाठीमागं लागून. तिथं हा प्रश्न विचारला गेलाय की तुम्ही पेढा खाण्यापेक्षा पेढा होण्यासाठी प्रयत्न करा. तिथं यायचंय मला. पेढा खाण्यानं काय होईल? बसाप्पाचा पेढा मला आवडतो. एक तुम्ही माझ्या हातावरती ठेवला, मी 100% सुखी झालो. दुसरा हातामध्ये ठेवल्यानंतर मी खरं म्हटलं तर मागच्या न्यायानं 200% सुखी व्हायला पाहिजे ना, पण नाही. मगाशी जेवढा आनंद झाला पहिला पेढा खाल्ल्यानंतर, तेवढा दुसरा पेढा खाल्ल्यानंतर आनंद होत नाही. करून बघा, उद्या घेऊन ये पावशेर, मलाही बोलवा, मी येतो खायला. तिसरा पेढा खाल्ला, 300% सुखी नाही. चौथा 400% सुखी नाही. पाचवा 600% सुखी नाही. सातवा हातावरती ठेवला, बुवा आता हा देऊ नका बरं का, हा जाणार नाही मला. हा जर मी बुवा पेढा खाल्ला तर आधी खाल्लेले 6च्या 6 सगळे बाहेर पडतील. अरे तुला पेढा आवडतो ना, तू 10 पेढे दिले तर तू 1000% सुखी होणार आहेस. तू खात राहिलं पाहिजेस पेढे, सुखी होणार होत नाही ना. अर्थशास्त्रामध्ये आम्हाला हा सिद्धांत शिकवला, आपण शिकून आलोय तो लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. मार्जिनल युटिलिटी शिकताना आपल्याला शिक्षकांनी हे सांगितले की अरे जसं जसं आपण वस्तूचा उपभोग घेतो तसं तसं त्या लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स, त्यातले रिटर्न्स हळूहळू कमी 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 हो. मग ह्याला सुख म्हणायचं का हो? सुख कसं पाहिजे आम्हाला? जे मनात हवंय ना खरं सुख, ते कसं पाहिजे सांगू? ते अखंड पाहिजे आणि निर्भेळ पाहिजे. कितीही घेतलं तरी ते नको म्हणायला लागणार नाही इतकं सुख पाहिजे. आणि कसं पाहिजे? निर्भेळ पाहिजे. आम्हाला भेळ आवडते पण सुखामधली भेळ आवडत नाही, ती निर्भेळच पाहिजे. खायची भेळ आवडते पण सुख निर्भेळ पाहिजे. सुख अखंड पाहिजे महाराज, त्यात दुःखाचा लवलेशही नको. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी हे. भक्ती रस एकदा मनुष्य सेवन करायला लागला की कितीही त्यानं त्याचं सेवन केलं तरी त्याचा कंटाळा येत नाही. विटे ऐसे सुख, विटत नाही ते महाराज. अवीट गे माये हे विटे ना. किती उदाहरण, किती प्रमाण देतात.
सांगायचा मुद्दा, सुखासाठी धडपड करण्यापेक्षा सुखरूपतेसाठी आपण धडपड केली पाहिजे. पेढा खाल्ल्यानंतर आपण सुखी होत नाही, 100% नाही, 1000% सुद्धा सुखी होत नाही. म्हणून पेढा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण जो पेढा रूप झाला, मला सांगा त्याला पेढ्याची चव चाकता येणार आहे ना? पेढाच झालाय तो. पेढाच झालाय म्हटल्यावर अंतर्बाह्य जर पेढाच झालाय तर आता द्वैत शिल्लक राहिल्या न मुळे अद्वैतामध्ये तो प्राणी गेल्यामुळे त्याला फक्त तिथं आनंद, तिथं फक्त सुखरूपता, तिथं फक्त समाधान, आत्यंतिक समाधान, बाकी काही नाही महाराज. म्हणून जिथं या गोष्टी आम्हाला प्राप्त होणार आहेत, जिथं आम्हाला सुखरूप होण्यासाठी व्यवस्था आमच्या शास्त्रानं करून ठेवली, अशी ठिकाणं आहेत बरं का. फार लांब जायची गरज नाही. मी आता तुम्हाला कुलूप सांगायला लागलो बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. किल्ली सापडली आपल्याला, आता कुलूप. ही सुखरूपता, ही आत्यंतिक समाधानाची अवस्था, ही आनंद रूप अवस्था, सच्चिदानंद रूपाय, हे जे भगवंताचं जे स्वरूप आहे तसंच माझं खरं तर स्वरूप आहे. ममाई वांशो जीव लोका जीवभूत सनातना. भगवान सांगतात की अरे जीव माझाच अंशी आहे. मग तो जर सच्चिदानंद रूप असेल तर मलाही सच्चिदानंद रूप होता आलं पाहिजे. तर ते आनंदाचं रूप शोधण्यासाठी, तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी काही ठिकाणं सांगितली आहेत शास्त्रकारांनी. ते म्हणाले, पहिलं भगवंताचं नाम, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या नामाचा जर ध्यास आपण घेतला तर आपण सुखरूप होऊ शकतो. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, तो सुखरूप आहे परमात्मा. त्याचे आपण चरण धरले पाहिजे. सुखाचे जे सुख श्री हरी मुख, सुखाचे जे सुख श्री हरी मुख, त्याचे चरण सुखरूप महाराज, त्याचं दर्शन सुखरूप, त्याची वारी सुखरूप, त्याचं नाम सुखरूप. या 4-5 गोष्टींच्या माध्यमातून आम्ही ती सुखरूप अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. काय आहे, मी बोलतोय असं की हे प्राप्त करून घेऊ शकतो, परंतु ही गोष्ट प्राप्त करण्याची नाहीये. ती सुखरूप अवस्था नित्य प्राप्तच आहे आपल्याला. मोक्ष ही मिळवण्याची गोष्ट नाही, मोक्ष ही आपली सहज स्थिती आहे. मी उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. कल्पना करा, तुमच्या घरी कार्य आहे, मुंज आहे, लग्न आहे, भरजरी शालू पैठणी नेसून, अंगावरती सोन्या चांदीचे दागिने घालून तुम्ही दिवसभर त्या कार्यालयामध्ये मिरवताय. स्वागत स्वागत सगळं कार्यक्रम विधी सगळे चालू आहे. पुरुषांनी सुद्धा शेरवानी घातली आहे, भरजरी कपडे घातले, सोन्याची चेन घातली आहे. काय जितकं नटता येईल तेवढं आपण सगळे नटलोय. दिवसभर फिरलोय, स्वागत केलंय, समारंभ पूर्ण झाला, संध्याकाळी घरी आलो. पहिल्यांदा आपण काय करतो, मनात काय इच्छा येते, आता हे सगळे भरजरी कपडे एकदा उतरवतोय कधी आणि बदलून घरातले अत्यंत रेशमी सुती माझे रोजच्या वापरातले कपडे घालून वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन एक फ्रेश अर्धा कप गरम गरम चहा कधी पितोय, असं होतं की नाही. आणि तेवढं झालं की मग मात्र जी समाधानाची अवस्था प्राप्त होते, बास आता काही नको. का? अरे दिवसभर मिरवलंस की त्या कपड्यांनीच तुला दिवसभर सुख दिलं ना. आता का ते नको झाले? का नको झाले? हे कपडे का, घरातले कपडे घालावेत का वाटते? ती माझी सहज अवस्था आहे, ती माझी सुखरूप अवस्था आहे, ते माझं मूळचं स्वरूप आहे. म्हणून तिकडं ओढ आहे माझी. बर्फ काढून ठेवला फ्रीज मधला, त्याचं मूळ स्वरूप काय आहे? पाणी. ते लगेच खालारा धावे पाणी, ज्ञानेश्वर महाराज. त्याच्या मूळ स्वरूपाकडे धाव घेण्याची प्रत्येक निसर्गातल्या गोष्टीची ती गरज आहे. नवे नवी ती त्याची संवेदना आहे, तो त्याचा मूळ स्वभाव आहे. स्वभाव दुरतिक्रम, असं किती जरी असलं तरी
निसर्गतः तो जीव आपल्या स्वरूपाकडेच धावतो. अहो, नदी उगम कुठून पावते? समुद्रातून ना. पुन्हा ती समुद्राकडेच धाव घेते. का? तिचं ते सहज स्वरूप आहे, मूळचं स्वरूप आहे. म्हणून हे स्वरूप जाणून जर आपण घेतलं तर आपण निश्चितच सुखरूप होऊ. सुखी होण्यापेक्षा सुखरूपतेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही सुखरूपता आपल्या मनाशी निगडीत आहे. आपलं मन जितकं एकाग्र होईल सत्कर्मामध्ये, नामामध्ये, वारीमध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये, ते जेवढं एकाग्र होईल तेवढी ती सुखरूप अवस्था आपल्या देहाला प्रतीत होईल. देहबुद्धी लयाला जाईल, आत्मबुद्धी जागी होईल. आणि आत्मबुद्धीच म्हणजे सुखरूपता आहे. आत्मबुद्धीच म्हणजे आनंद रूपता आहे. तेच खरं खुरं समाधान आहे. त्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. मी एक 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्या माध्यमातून सुखरूपता प्राप्त करता येईल. आणखीन एक थोडीशी अवघड अशी गोष्ट आहे, ती आपल्याला करता आली पाहिजे. काय करायचं? ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. एकदा ज्ञान प्राप्त झालं ना की अरे मी कोण आहे? मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, ऐसा विचार करिता थकलो मी वाया, हे सांगुनी सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज. ते ज्ञान झालं की नाही की हा देहभाव गळून पडतो आणि आनंद, सुखरूप, आनंद रूप अशी अवस्था प्राप्त. ते ज्ञान होणं फार गरजेचं आहे. पण त्या मायेचा प्रभाव आमच्यावरती इतका जबरदस्त आहे, मी आपल्याला सांगतो. ती बया आम्हाला ते ज्ञान प्राप्त करू देत नाही. पण ते ज्ञान झालं की आम्ही सुखरूपतेला पोचतो, प्राप्त होतो. झोपेमध्ये एकाला स्वप्न पडलं की आपण कोणाचा तरी खून केलाय आणि आपल्याला तुरुंगामध्ये डांबले. सकाळी भल्या पहाटे उठवतात, थंडीमध्ये काम करायला लावतात, दिवसभर उन्हात काम करायला लावतात, खडी फोडायला लावतात आणि इतकं करून जाडे भरडे कपडे घालायला देतात, खायला काही देत नाही. इतकं करून दिवसा काठी एक थोडस वरण, भात, कच्ची अशी भाकरी पोळी म्हणा, एखादी भाजी, याच्या व्यतिरिक्त अन्नही नाही. तुम्ही म्हणाल बुवा छान वर्णन करायला लागला तुरुंगातल्या कायद्याचं. काय अनुभव आहे काय तुम्हाला? अनुभव नाही आहे, पण एक उदाहरण म्हणून सांगतोय. असं सगळं त्याला अन्न दिलं जातंय, काबाड कष्ट, तुरुंगात टाकले, जन्मठेपेची शिक्षा झाली, असं त्याला स्वप्न पडलंय. आणि स्वप्नामध्ये शेवटी त्याला असं जाणवलं की आता ते पोलीस मला मारतायत तुरुंगात. तो ओरडायला लागला आणि ओरडायला लागला. तेवढ्यात त्याची बायको समोर आली आणि ती म्हणते, अहो जागे व्हा, चहा आणलाय तुमच्यासाठी, जागे व्हा. म्हणून गदगद हलवून जाग केलं महाराज. तत्क्षणी जागिन्नला, तत्क्षणी स्वरूप एक रूप झाला गोपाल कृष्ण भगवान. हे बघा, जागा झाल्यानंतर त्याचा तो तुरुंग गेला की नाही हो. कैदी पण गेलं ना, मार खायला लागणार होता, ते मार तो स्वप्नातलाच होता, कुठं खरा खायला. हे तुमचं माझं जे आयुष्य आहे ना, हे सुद्धा त्या स्वप्नासारखंच आहे, स्वप्नवतच आहे सगळं. पण हे कळत नाही आपल्याला. त्यासाठी सद्गुरूंच्याकडून, भगवंताकडून ज्ञान होणं गरजेचं आहे. अरे मी तुरुंगातला कैदी नाहीये, मी या हॅप्पी कॉलनीतला सर्वोत्कृष्ट हॅप्पी मॅन आहे. जाग झाल्यानंतर ही जी जाणीव झाली, ही जाणीव म्हणजेच ज्ञान बरं का. ते ज्ञान होणं गरजेचं आहे. ते ज्ञान झालं की मग मनुष्य सुखरूप होतो, आनंद रूप होतो. नरदेहाचे गुणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकेने दिधला. लक्षात घ्या. असा हा आनंद आपल्या जीवनामध्ये यावा, ही भगवान महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो. सुखरूपतेला प्राधान्य देऊया, आनंदाला प्राधान्य देऊया. बाह्य सुखा लागी धावतो हा जीव, यंत्र युगे अंतरीच्या सुखा होऊनी पारखा, दुःखाची या नरका माझी पडे. स्वामी स्वरूपानंद. तेव्हा वस्तूमध्ये सुख शोधू नका,
मोबाईल मध्ये सुख नाही, व्हॉट्सअप मध्ये सुख नाही, फेसबुक मध्ये सुख नाही. ते जितके वस्तू त्या बाजूला कौपीनवंत खलु भाग्यवंत, ज्याच्या गरजा कमी ना तो खरा सुखी. लक्षात घ्या, भागवतामध्ये गोकुळातलं जे भगवंताचं दिव्य चरित्र भागवतकारांनी वर्णन केले, त्या तृणावर्ताचा जो उद्धार केला, त्या कथेच्या प्रसंगी बोध म्हणून भागवतकारांनी हेच सांगितलं की गरजा कमी करा, तुम्ही खरे सुखी व्हाल, सुखरूप व्हाल. तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपला पुढचा या पारमार्थिक प्रवास व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थाने उत्तर दिलं, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे जे प्रसंग भोगायला लागतात त्यासाठी तो परमात्मा जबाबदार नाही. मनात वाचिरे, पुढचं चरण, मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. सुखदुःखाचे कण क्षण तुझ्या आयुष्यात येतात, हा तुझ्या मागच्याच कर्माचा परिपाक आहे. कोणालाही दोष देऊ नकोस, सुखरूपतेसाठी प्रयत्न कर. शास्त्रकारांनी दोन भाग केले, एक प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच हा प्रारब्धाधीन ठेवला आणि परमार्थ हा प्रयत्नाधीन ठेवला. आम्ही मुद्दाम त्याची सरमिसळ करून एक इकडे टाकलं, एक इकडे टाकलं. परमार्थ केला प्रारब्धाधीन. भगवंताचं बोलवणं आलं तर आम्ही वारीला जाणार आहोत, अजून त्याचं बोलावणं आलं नाही, आम्ही कसा जातोय वारीला? प्रारब्धाधीन करून टाकलं परमार्थ. नाही रे बाबा, परमार्थ प्रयत्नाधीन आहे, प्रपंच प्रारब्धाधीन आहे. तेच समर्थ सांगतायत. मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तेव्हा दैवाला दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका, कोणालाही दोष देऊ नका. तुमचं कर्मच तुम्हाला सुख दुःख देत आहे, त्यातनं बाहेर पडा आणि सुखरूप होण्यासाठी प्रयत्न करा. कारण सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा, बाप रखुमा, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तुहा विठ्ठल बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा बरवा, तुहा विठ्ठल बरवा. गोपाल कृष्ण भगवान की. कीर्तन परंपरेप्रमाणे थोडस भजन करूया आणि आख्यानाकडे वळूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राजा पुरे, आता पुरे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते। जय जय रघुवीर समर्थ। अशी सुखरूपता कोणी प्राप्त करून घेतली? थोडक्यात कथाभाग सांगतो. वेदश्रीचं कीर्तन होतं, पण अपरिहार्य कारणामुळे तिला इथे येता आलं नाही. त्यामुळे बदली म्हणून मला इथं उभं केलंय. आणि बदली खेळाडूकडून जास्त अपेक्षा करायची नसते. समर्थ सद्गुरु कोयना, पाटण, महाबळेश्वर करत करत कराड तालुक्यात शहापूर नावाचं गाव आहे, तिथे येऊन पोचले. ए समर्थ सद्गुरु भिक्षे आले, समर्थ सद्गुरु भिक्षे आले शहापूर या गावा. समर्थ सद्गुरु भिक्षे आले. जय रघुवीर समर्थ ध्वनीचा, जय रघुवीर समर्थ ध्वनीचा प्रताप ऐकावा. जय हरी सुखकंदा मेघश्याम मुकुंदा, जय हरी सुखकंदा मेघश्याम मुकुंदा. जय जय रघुवीर. गावदेवीच्या मंदिरामध्ये मुक्काम. सगळे गावकरी गोळा झाले. कोण महात्मा आलाय बघायला. मंदिराच्या अवस्थेकडे, दुरावस्थेकडे समर्थाने बघितलं आणि गावकऱ्यांकडे एकदा बघितलं. गावकऱ्यांना कळून चुकलं काय म्हणायचंय यांना. ते जीर्णोद्धार करणार आहे महाराज, या वर्षी नक्की जीर्णोद्धार करणार आहे. नाही नाही म्हणाले, मी इथं 2-3 महिने राहणार आहे या गावामध्ये, तेवढ्यातच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. सरपंचांनी लगेच 5,000 काढून दिले. समर्थ म्हणाले, असा पैसा गोळा करून मला जीर्णोद्धार करायचा नाहीये, भिक्षेतून मला हे मंदिर बांधायचंय. या गावातील नवे या पंचक्रोशीतील जेवढे म्हणून सद्भक्त आहेत, भगवंताचे भक्त आहेत, त्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी खारीचा वाटा या मंदिराच्या उभारणीमध्ये राहिला पाहिजे. यासाठी भिक्षेमधून मंदिर बांधायचे. उद्यापासून माझ्या बरोबर भिक्षेला चला. श्रोते हो, एखाद्यानं मंदिर बांधणं वेगळं आणि सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन पर्वत उचलणं वेगळं बरं का. आज अयोध्येला गेल्यानंतर आपली काय भूमिका असणार आहे, आपली काय भावना असणार आहे. अरे या मंदिरासाठी मी फुल ना फुलाची पाकळी काहीतरी दिलंय, हे मंदिर माझं आहे, हे मी टिकवलं पाहिजे. नुसतं मंदिर बांधून होणार नाही, रामराज्यासाठी मी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. ही सगळी भावना तिथे गेल्यानंतर मनामध्ये दाटून येणार आहे. हेच समर्थांना करायचंय. एकट्या दुकट्यानं 4-5 जणांनी एकत्र येऊन पैसे खर्च करून मंदिर बांधणं ते त्यांचं मंदिर होईल हो. समाजाला ते मंदिर माझं आहे असं कधी वाटेल? प्रत्येकाचा हात तिथे जर लागला, हातभार लागला तर. चला म्हणाले, उद्यापासून माझ्या बरोबर भिक्षेला. समर्थ दुसऱ्या दिवशी भिक्षेला निघाले आणि कुठं पोचले? अशा वाड्यासमोर समर्थ उभे आहेत की ज्या वाड्यातील करतीबाई, त्या वाड्याची मालकीण, तिला राम नाम घेतलेलं आवडत नाही. तिच्या वाड्यासमोर आता समर्थ राम नाम घेणार आहेत बरं का. बाजीपंत कुलकर्णी यांची सतीबाई नावाची पत्नी, या दोघांचा वाडा महाराज मोठा. 5 मुलं, एकत्रित कुटुंब व्यवस्था मानणारे एकत्र कुटुंब, भलं मोठं कुटुंब, भला मोठा वाडा. कुलकर्णी हे उपनाम जया, तो होता एक मामलेदार. करी आदिलशहाची चाकरी आणि होता श्रीमंत बहुफार. राम 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 हरे हरे राम, राम 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 रघुत्तमा राम, राम 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 सीतापते राम.
हुकुमशहाच्या सेवेतील बाजीपंत कुलकर्णी, मामलेदार, 10-15 गावचे पंचक्रोशीचे म्हणा. घरी धनधान्य पुष्कळ होतं, श्रीमंत होता, खरंच श्रीमंत होता हा बाजीपंत. आणि मामलेदार असून भ्रष्टाचारी नव्हता बरं का, हे महत्वाचं. प्रामाणिक सदाचारी असा हा बाजीपंत. आणि किंबहुना हे सगळं होतं म्हणून राम आठवत नव्हता. असंच आहे, माणसाचा परमार्थ 2 कारणांनी सुरू होतो बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. 2 कारणानं परमार्थ मनुष्य केव्हा सुरू करतो? 2च कारणानं, एक तर ज्ञानानं किंवा दुःखानं. आज ज्ञान झालंय मला, नाही रे काही खरं नाही, या प्रपंचामध्ये रत असाच जर झालो तर हा मिळालेला नरदेह वाया जाईल, परमार्थाला हे ज्ञान झालं तर परमार्थाला लागतो. नाहीतर दुःखानं, दुःखाचा चटका बसला की मग राम 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 म्हणतो. हे गुरुजी फार छान उदाहरण देतात. तिकीट न काढता ट्रेन मध्ये चढला, गडबड झाली म्हणून, आणि नेमका हा ज्या डब्यामध्ये चढला त्या डब्यामध्ये टीसी आला. टीसी समोरून यायला लागला. मला किती टीसी समोर बघितल्यानंतर मनुष्य किती वेगानं नामस्मरण करतो. राम राम, आता त्यानं मला विचारू नये, इकडे येऊ नये, जोर जोरात भगवंताची आठवण काढतोय. पण तशी आठवण 2 टायर एसी मध्ये कन्फर्म रिझर्वेशन असताना त्या गादीवर पडून कधी झाली आहे का? नाही. परमार्थ सुरू होण्यासाठी 2च कारण आहेत, एक दुःखानं किंवा ज्ञानानं. ज्ञानानं सुरू झालेला परमार्थ टिकतो, दुःखानं सुरू झालेला परमार्थ टिकत नाही. दुःख संपलं की तो परमार्थही संपून जातो. गोपाल कृष्ण भगवान. बाजीपंत धनधान्याने परिप्लुप्त आहेत महाराज, काय कमी आहे? राम आठवत नाही त्यामुळे. आता नवऱ्यालाच राम आठवत नाही म्हटल्यावर सतीबाई तरी कशाला देवदेव करतीये? ती तेवढ्यावरतीच देवदेव करायची. भरीत भर म्हणून तिला कोणीतरी असं सांगितलं होतं की भरल्या घरामध्ये रामनाम घेऊ नये. सायकोलॉजिकल तिचा प्रॉब्लेम होता. तिला असं सांगितलं होतं की रामनाम हे फक्त अंतकाळी घ्यायचं. म्हणजे केव्हा? तिरडी बांधून झालीये, त्या जीवाला आडवं केलंय, चांगलं घट्ट बांधलंय, गुलाल घातलाय, गंगाजल मुखामध्ये घातलंय, तुळशी घातलीय, सगळ्यांनी दर्शन घेऊन झालंय, हार घातलाय, बुवाच्या गळ्यातलं सांगत नाहीये, सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं. आता 4 खांदेकरांनी ती तिरडी उचलली की मग म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, हे फिक्स तिच्या डोक्यात. त्यामुळे तिनं मनामध्ये अशी धारणा केली आहे, जर भरल्या घरात रामनाम घेतलं तर एखादी अभद्र घटना घडते याच्यासारखी. म्हणून भरल्या घरात रामनाम घे, पक्की समजूत झाली बरं का तिची. भरल्या घरात रामनाम घ्यायचं नाही. आता बघा, या बॅकग्राऊंडवर समर्थ उभे आहेत त्यांच्या दाराशी. आतली बॅकग्राऊंड समजली ना? आता रामनाम घेणार आहेत त्या सतीबाईंसमोर, आणि समर्थांनी गर्जना केली. महाराज मनाचा श्लोक म्हटला, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. जय जय ओम भवती भिक्षां देहि श्रीराम जय राम जय जय राम. समर्थांची ती धिप्पाड मूर्ती महाराज, उपासनेचं मुखावरती तेज, पाठीमाग शिष्य आहेत, सगळे गावकरी आहेत, आणि त्या भल्या मोठ्या वाड्यासमोर उभे राहून समर्थांनी गर्जना केली श्रीराम जय राम जय जय राम. सतीबाईंच्या कानावरती रामनाम पडलं महाराज. त्यांना वाईट वाटलं, अरे माझ्या भरल्या घरात हा कोणी भिक्षेकरी आलाय, भरल्या घरात रामनाम घेतोय, काहीतरी अभद्र घटना घडेल, त्याला सांगितलं पाहिजे, घेऊ नको म्हणून भर 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 पुढे आल्या, हात जोडले आणि सांगितलं, म्हटलं महाराज कृपा करून आमच्या घरामध्ये श्रीराम, तुम्ही आत्ता काय म्हणाला ते म्हणू नका. समर्थाने विचारलं का? नाही म्हणाले, असं काहीतरी अभद्र घडतं, रामनाम हे फक्त अंतकाळीच घेतलं जातं, तेव्हा भरल्या घरात रामनाम घेऊ नका. तुम्ही जर रामनाम घेणार असाल तर मी तुम्हाला भिक्षा घालणार. निक्षून सांगितलं तिनं, घालणार नाही भिक्षा.
समर्थाने एकदा तिच्याकडे बघितलं बरं का, त्या मुलांच्याकडे बघितलं. ती मुलं धावत आली आईच्या पाठीमागून. बाजीपंत घरी नव्हते, पण या सगळ्या कुटुंबाकडे समर्थाने एक वार नजर टाकली महाराज, आणि त्यांनी ओळखलं की या घराचा आणि आपला काहीतरी ऋणानुबंध आहे. आत्मीयता निर्माण झाली. समर्थ कार्यासाठी हे घर छान उपयोगी पडणार आहे आपल्याला. काय म्हणते ही, काहीतरी रामनाम घेतल्यानंतर घरामध्ये अभद्र घटना घडेल ना, सांगूया तिला म्हणाले. समर्थ सांगतात तिला, मंगल हे प्रभु नाम जगतिया, मंगल हे प्रभु नाम जगतिया, मंगल हे प्रभु नाम. जगतिया या नामाने भव जीवत सौख्य आराम जगिया, मिळे सौख्य आराम जगिया, मंगल हे प्रभु नाम जगतिया, मंगल हे प्रभु नाम. या अगं सती, हे भगवंताचं नाम अत्यंत मंगल आहे. मंगल हे प्रभुनाम जगतिया. अभद्र का, अभद्र घटना घडणांनी अमंगल का म्हणतेस? अगं मंगळाचे जे मंगळ, राम कौशल्येचा बाळ, असं हे भगवंताचं नाम आहे. मंगल आहे. ती बाई काय ऐकायला तयार नाही. तुम्ही जोपर्यंत रामनाम घेणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला भिक्षा घालणार नाही. समर्थ म्हणाले, ठीक आहे, आज नाही तर उद्या कधी ना कधी तरी तुला भिक्षा घालायला लागणार आहे. समर्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर महाराज. दुसरा श्लोक निवडला, सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ओम भवती भिक्षां देहि श्रीराम जय राम जय जय राम. ती आली पुन्हा तावामध्ये. आता स्पीड वाढला बरं का कालच्या पेक्षा. काल सांगितलं तरी हा आज आलाय परत. अहो म्हटलं महाराज कळत नाही का हो तुम्हाला? काल सांगितलं होतं ना येऊ नका म्हणून, राम नाम घेऊ नका म्हणून, पुन्हा तुम्ही भिक्षा मागाल. तुम्हाला सांगते राम नाम जोपर्यंत घेताय तोपर्यंत मी भिक्षा देणार नाही बरं का. तुम्ही सांगते ना मी तुम्हाला की अभद्र घटना घडेल माझ्या घरामध्ये, तुम्ही म्हणताय ते म्हणू नका इथं. अगं 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 माऊली असं म्हणू नको. राम नाम हे अत्यंत पवित्र आहे. जिथं राम नाम प्रेमानं घेतलं जातं ना तिथं कळी काळ सुद्धा येऊ शकत नाही. अभद्र घटना कशी घडेल सांग. मध्यम जेथे जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभते तेथ तदा राजिना, अशुभते तेथ तदा राजिना. राम राम ही दोन अक्षरे तारक अवघ्या जना मुखाने, राम राम नित म्हणा मुखाने, राम राम नित म्हणा.
अशुभ राहतच नाही भगवंताच्या नामाच्या पुढं. मुखाने राम राम नित म्हणा, जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, तिथे अशुभ कदा काळी राहीना. म्हण तू राम, म्हण श्रीराम जय राम जय जय. ती म्हणाली मी तर म्हणणारच नाही, तुलाही म्हणू देणार नाही आणि भिक्षा तर अजिबात देणार नाही. दुसरा दिवस झाला, सलग 8 दिवस समर्थ आले बरं का. मी काय 8 दिवस त्यांनी काय काय सांगितलं तिला सांगणार नाहीये तुम्हाला, तेवढा वेळ घेणार नाहीये. शेवटच्या दिवशी मात्र प्रकार असा घडला, समर्थ आले, ती खूप चिडली बरं का. ती धावत आली आणि ती म्हणायला लागली, आग लागो तुझी या मुखा, आग लागो तुझी या मुखा, आग लागो तुझी या मुखा, असे अभद्र वदसी काही, असे अभद्र वदसी काही, आग लागो तुझी या मुखा, आग लागो तुझी या मुखा. हे गोकुळ नांदे सुखे, हे गोकुळ नांदे सुखे, का तुझला पाहवत नाही, का तुझला पाहवत नाही, आग लागो तुझी या मुखा, आग लागो तुझी या मुखा, असे अभद्र वदसी काही, असे अभद्र वदसी काही. सुपरलेटिव्ह डिग्री, आग लागो तुझ्या मुखाला म्हणाली. अभद्र बोलतेस माझ्या घरामध्ये. बघ बघ म्हणाले, तुझ्या या सतत 8 दिवस या भरल्या घरात राम नाम घेतल्यानं आमच्या घरावरती काय संकट आले. काय झालं होतं, आदिलशहाच्या नोकरीत असलेले बाजीपंत, त्यांनी शेतसारा सगळा व्यवस्थित भरलेला होता. कुठे हिशोबामध्ये चूक राहिलेली होती, ती चूक काही काढता आली नाही तिथल्या अकाउंट्स डिपार्टमेंट मधल्या लोकांना, आणि त्यांनी स्वच्छ आदिलशहाला सांगून टाकलं ही चूक वगैरे काही नाहीये, या बाजीपंतानं भ्रष्टाचार केलाय आणि स्वतःकडे शेतसारा पैसे ठेवून घेतलेत आणि कमी पैसे आपल्या खजिन्यामध्ये भरलेले आहेत, खजिन्यामध्ये भरलेले आहेत. आदिलशाहनं पुढचा मागचा विचार केला, आदेश देऊन टाकला, ऑर्डर सोडला, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को. भेज दिया नहीं उन्होंने अभी दाम को, भेज दिया नहीं उन्होंने अभी दाम को, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को. बदमाश बड़ा है बम्मन बेईमान हो गया, बदमाश बड़ा है बम्मन बेईमान हो गया, मराठवाड़े की तहसील जमा के खा गया, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, बाजीपंत को, बाजीपंत को. गिरफ्तार त्याला करा, अटक करून घेऊन ये माझ्या समोर म्हणून ऑर्डर सुटली महाराज. 4 पठाण आले शहापूरमध्ये, बाजीपंतांना अटक करून घेऊन गेले. सतीबाई रडायला लागली, मुलं रडायला लागली, आणि ते असे त्यांना घेऊन गेले आणि समर्थ भिक्षा मागायला 9व्या दिवशी पुन्हा हजर, 8व्या दिवशी पुन्हा हजर. म्हणून तिला आता राग आलाय बरं का. ती आली धावत धावत धावत, पोतेर वगैरे फेकून मारलं नाही बरं का. हे काय आमच्या हरिदासी कीर्तनकारांनी नवीन नवीन कथा त्याच्यात ऍड करत गेले. TRP वाढला पाहिजे ना, असं फेकून मारलं वगैरे असं काही सांगितलं की लोक अगदी लगेच, कोण कशाला फेकून मारेल. आजही या कलियुगात 2024 साली आपल्या घरासमोर भिक्षेकरी आला, कोणी महात्मा आला, साधू पुरुष आला, परधर्मीयातला जरी आला तरी आज सुद्धा कोणीही काही त्याला फेकून मारणार नाही, लक्षात घ्या. हा त्याला सांगतील बापूर्वी कोणी मारेल का, त्यावेळेला धर्म अजून शिल्लक होता, आता एवढा रसातळाला गेलेला नव्हता. पोतेरे वगैरे काय फेकून मारलं नाही. ती धावत आली आणि तिने सांगितलं, हे बघ तुला मी सांगत होते ना, अभद्र घटना घडते रामनाम घेतल्यामुळे, तुझ्या रामनाम घेण्यामुळे माझ्या पतिदेवांना अटक झालीये, आदिलशहानं पकडून त्याला विजापूरला नेलंय, तुझ्यामुळे झालंय हे. तू रामनाम घेतोस ना आमच्या भरल्या घरात,
समर्थांना वाईट वाटलं बरं का. अरे रामनामामुळे अटक झाली नाही, हा निव्वळ योगायोग आहे, हिला आता ते पटवून दिलं पाहिजे. म्हणून समर्थांनी हे रामनामावर आलेला जो कलंक आहे तो धुवून टाकण्यासाठी आव्हान स्वीकारलं बरं का. समर्थ म्हणतायत माऊली, बरोबर 11व्या दिवशी तुमचे पतिदेव जर निर्दोष असतील तर या घरामध्ये पुन्हा निर्दोष म्हणून पुन्हा येतील, मग तर राम नाम घ्याल. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे समर्थांचा. तुमचे पतिदेव निर्दोष असतील तर, त्यांना भ्रष्टाचार केला असेल आणि मी त्याला सोडवून आणावं नाही. सध्या प्रथाच आहे ना, तुम्ही किती वाईट असाल आमच्याकडे या, शुद्ध करून घेतो, 24 कॅरेट सारखे. तसले समर्थ नव्हते. समर्थ कोणाच्या पाठी उभे राहिले? जो सज्जन आहे, जो सदाचारी आहे, किंबहुना ज्याच्या ठिकाणी सुप्त रूपात का विना पण सज्जनपणा आहे, वर मलिनता आली आहे तेवढी झटकायची आहे, अशांच्या समोर समर्थ गेले आणि त्यांना समर्थ कार्यामध्ये ओढून आणलं महाराज. बाजीपंत निर्दोष आहे समर्थांना माहित होतं, त्यांनी माहिती काढली. याच्याही पुढे सांगतो, टीआरपी वाढवण्यासाठी आमच्या कीर्तनकारांनी काय केलं, समर्थ ब्राह्मणाचं रूप घेऊन आदिलशहाच्या दरबारात गेले आणि आदिलशहानं बाजीपंतांनी जो काही भ्रष्टाचार केला होता ते पैसे आदिलशहाला देऊन त्याला रिकामा केला नाही. समर्थांच्या चरित्रात असं येणारच नाही कधी. का? समर्थ प्रयत्नवादी संत आहेत. प्रारब्ध, नशीब, दैव, तुम्ही दासबोध काढून बघा, मनाचे श्लोक काढून बघा, कुठेही नाही महाराज. त्याच्याऐवजी विवेक, प्रयत्न, सापेक्षवाद, ह्याच गोष्टींना समर्थाने प्राधान्य दिलं. अरे यत्न तो देव जाणावा म्हणणारा हा संत. प्रयत्नांती परमेश्वर, आधी कष्ट मग फळ, कष्ट नाही ते निष्फळ सांगणारा हा संत. असा कोणाचा तरी अवतार वेश घेऊन तिथं जाऊन भ्रष्टाचारी मनुष्याला मुक्त करेल कदापि नाही महाराज. समर्थांनी माहिती काढली, हे निर्दोष आहेत, हे सदाचारी आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे. काय केलं समर्थांनी? प्रयत्न केले. प्रयत्नवाद सांगितलाय समर्थांनी, प्रयत्न केले. आपल्या एका शिष्याला पत्र हातामध्ये त्याच्यात देऊन वेगवान घोडा दिला आणि विजापूरला धाडले. विजापूरला आदिलशहाच्या दरबारामध्ये समर्थांचे 2 शिष्य आहेत बरं का, अनुग्रहित शिष्य आहेत. नाव आहेत आपल्याकडे बखरीमध्ये. त्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे दियानतराव देशपांडे आणि एकाचं नाव आहे बाजी घोरपडे. हे चरित्र मी बसवायला लागलो तेव्हा मला खूप प्रश्न पडले की हे कसं सांगावं. पोतेरं टाकून दिलं ते मी सांगितलं, हेही माझ्या मनाला पटेना. पोतेरं मारलं समर्थांच्या अंगावर, हेही पटेना. आणि समर्थ ब्राह्मणाच्या वेशामध्ये गेले आणि आदिलशहाच्या दरबारामध्ये या बाजीपंतांनी लुटलेले, भ्रष्टाचार करून खिशामध्ये घातलेले स्वतः पैसे त्यांनी भरले आणि त्यांना मुक्त केले, हेही पटेना. मग काय करावं म्हणून सरळ मी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सुनीलजी चिंचोळकरांना फोन लावला. कारण त्यांची चिंता करतो विश्वाची हे जे चरित्र समर्थांचं त्यांनी लिहिलं ते त्यावेळेला नुकतं प्रसिद्ध झालं होतं, प्रकाशन त्याचं झालं होतं. त्यातला कथाभाग मी वाचला होता. हा कथाभाग त्यांनी जसा सांगितलाय तसा मी आपल्याला सांगतोय, पुस्तकात सांगितलाय तसाही सांगतोय आणि फोनवर त्यांनी आणखीन त्यातले डिटेल्स सांगितले. आज समाजासमोर संतांची चरित्र चमत्कार म्हणून आम्हाला ठेवून नाही चालणार. आज समाज आमचा आळशी होते, लक्षात घ्या. निष्काम भक्तीकडे समाजाची प्रवृत्ती नाहीये, सकाम भक्तीकडे प्रवृत्ती चालली आहे. नशिबाला दोष दिला जातोय, दैवाला दोष दिला जातोय, अंधश्रद्धेला खत पाणी घातलं जाते भक्तीच्या माध्यमातून. समर्थांनी या सगळ्या गोष्टींवर प्रहार केलेत आणि म्हणून हे चरित्र आदरणीय सुनीलजी चिंचोळकरांनी जसं सांगितलंय तसं मी इथून पुढचं सांगतोय. 2 अनुग्रहित शिष्य आहेत आपले विजापूरच्या दरबारात, आदिलशहाच्या चाकरीमध्ये आणि अकाउंट्स डिपार्टमेंटलाच आहेत. जावा म्हणाले, त्याच्याकडे जा म्हणून सांगितलं. सगळा खलिता दिला, पत्र दिलं. त्या दोघांनी या प्रकरणात लक्ष घातलं, बघितलं तर आकडेमोड असते त्यामध्ये घोळ झालेला होता. आजच्या भाषेत सांगू का, टॅक्स रिटर्न भरताना चूक झालेली होती. टॅक्स बरोबर भरला होता, फक्त आकड्यांचा घोळ इकडचा तिकडे झाला होता, म्हणून मोठा फरक पडलेला होता. आणि आदिलशहाला वाटलं होतं की बाजीपंतांनी भ्रष्टाचार केलाय. नाही, कीर्द खतावण्या काढल्या, पुन्हा पुन्हा इन्स्पेक्शन्स केली, पुन्हा पुन्हा बेरजा वजाबाक्या केल्या आणि आदिलशहाला या दोन्ही सरदारांनी सांगितलं की बाजीपंत निर्दोष आहेत, प्रामाणिक आहेत, नवे नवे आजपर्यंत त्यांचा
10 वर्षाचा मागचा रेकॉर्ड काढून आदिलशाहला दाखवला. बघा म्हणाले, या पंचक्रोशीमध्ये या यांच्या वतनातून आजपर्यंत जास्तीत जास्त टॅक्स आपल्या या राज्याला मिळालेला आहे. आदिलशाहला पटलं. आदिलशाहने सांगितलं, बाजीपंतांना मोकळं करा, तुरुंगातून बाहेर काढा, निर्दोष आहेत ते. सैनिकांनी मुक्त केलं. त्यांना इतका आनंद झाला. सैनिकांना ते विचारतात, बाजीपंत, अरे मला कुणी सोडवलं? त्या सरदारांच्याकडे बोट दाखवलं सैनिकांनी. सरदारांच्याकडे गेले. बाजी घोरपडे आणि दियानतराव देशपांडे म्हणतात, आमचं त्यामध्ये काही श्रेय नाहीये, तुम्हाला सोडवले ते समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामींनी सोडवले. त्यांचे आम्ही अनुग्रहित शिष्य आहोत. ते आमचे सद्गुरू आहेत. त्यांच्याकडून पत्र आलं होतं म्हणून आम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. तेव्हा एक काम करा म्हणाले, घरी जा शहापूरला. शहापूरमध्येच त्यांचा मुक्काम आहे. जाऊन त्यांचे चरण धरा. धावत आले बाजीपंत बरं का. सखीबाईंनी सांगितलं की मी कसा त्यांना त्रास दिलाय. रामनाम घेऊ नको घेऊ नको म्हणून सांगितलं. भिक्षा तर घातलीच नाही. किंबहुना रामनाम घेतल्यानं अभद्र घटना घडते हेच त्यांच्या मनावरती बिंबवलं. परंतु आज मात्र मला कळलं की रामनामामुळे वाईटही घडत नाही आणि चांगलंही घडत नाही. लक्षात घ्या. रामनामामुळे, नामस्मरणामुळे, भक्तीमुळे चांगलंही तुमच्या आयुष्यात घडत नाही आणि वाईटही घडत नाही. जे घडतं हे तुमच्या प्रयत्नांनी घडतं. जे घडतं हे तुमच्या पूर्वाश्रमीच्या प्रारब्धानुसार, केलेल्या कर्मानुसार तो त्याचा परिपाक आहे. लक्षात घ्या. जे काही चांगलं घडणार आहे ना ते फक्त परमार्थामध्ये घडणार आहे. लक्षात घ्या. षड उर्मींवर जर काही आघात होत असेल रामनामामुळे तर तो त्याचा खरा फायदा आहे. काम कमी झाला, क्रोध कमी झाला, लोभ कमी झाला तर खरा रामनामाचा फायदा आहे. हे बाकीचं व्यवहारातलं सोडून द्या. आज सतीबाई पंचपक्वानांचं जेवण भोजन तयार करून समर्थांची वाट बघताय. समर्थ आले बर का. त्यांना कळलं होतं की बाजीपंत निर्दोष सुटून आलेले आहेत. 11वा दिवस होता महाराज, बरोबर 11वा दिवस होता. समर्थ आले, वाड्यासमोर उभे राहिले आणि पुन्हा एकदा गर्जना केली आणि मुद्दाम श्लोक काढला. कोणता? समर्थाची सेवका वक्र पाहे, अरे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. ओम भवती भिक्षां देहि श्रीराम. जय राम जय जय. आज राम नाम कानावरती आलं. सतीबाईला आनंद झाला बरं का. धावत आली, धावत आली आली आणि समर्थांच्या चरणावरती स्वतःला लोटून दिलं महाराज. घट्ट समर्थांचे चरण धरले, आपल्या अश्रूंनीच त्यांचे चरण भिजवले, अभिषेक केला आणि म्हणतीये, क्षमा करा महाराज देवा, क्षमा करा महाराज देवा, क्षमा करा क्षमा करा देवा, स्वीकार
नाथा मला क्षमा करा म्हणून क्षमा मागितली. समर्थांनी तिला उठवलं. काही काळजी करू नको म्हणाले, झालं गेलं विसरून जा, पण आता सांग रामनामावर आता तरी श्रद्धा जडली ना? रामनाम हे अभद्र नाही हे आता तरी कळलं ना? रामनाम घेतल्यानंतर अभद्र घटना घडते हे आता तरी कळलं ना? आता काही नाही, रामनामच फक्त घे, बाकी काही करू नको म्हणाले. असं नाही म्हणाले आज भिक्षा घालणार आहे. आत बाजीपंतांनी अत्यंत आदरानं समर्थांना आणलं, बसवलं, पंचपक्वानाचं भोजन झालं. महाराज गुरुदक्षिणा काय देऊ सती विचारते. ती 5 मुलं खेळत होती. भीम नावाचा त्यांच्याच घराण्यातला तो मुलगा, सतीबाईंचा मुलगा नाही बरं का. कीर्तनकारांनी थापा मारल्यात भरपूर. आपण बखर काढून बघा, ती वंशावळ काढून बघा. त्या वंशावळीमध्ये सतीबाई आणि बाजीपंत यांना जी मुलं झाली त्यात भीम नाही आहे. त्यांचा कुटुंब मोठा आहे, इतर आणि कोणाचा तरी मुलगा आहे, पण तो मुलगा त्यांना आवडला, भीम नावाचा. त्याला जवळ बोलवलं, समर्थांनी मांडीवरती बसवलं आणि सतीबाईंना म्हणतात हा मुलगा मला गुरुदक्षिणा म्हणून द्याल. दिला. बाजीपंतांनी सांगितलं दिला. हातावरून पाणी सोडलं महाराज, मुलगा देऊन टाकला. आणि हेच पुढे जाऊन भीमस्वामी तंजावर झाले बरं का. तंजावरला जो समर्थांचा मठ आहे त्या मठाचे मठाधिपती पहिले भीमस्वामी तंजावरकर हेच ते. यांच्याकडून आपल्याला आणखीन एक फार मोठी गोष्ट प्राप्त झाली आहे. समर्थांचं शेवटचं चरित्र म्हणजे समर्थ गेल्यानंतर 8 दिवसात चरित्र ज्यांनी लिहिलं ते हे भीमस्वामी तंजावर. त्यामुळे जास्त ऑथेंटिक आहे ते. समर्थांना त्यांनी पाहिले. शेवटचा त्यांचा जो सज्जनगडावरती त्यांनी जो शेवटचा श्वास घेतला, त्यांनी समाधी घेतली, त्याचंही वर्णन त्यामध्ये आलंय. आणि आणखीन एक त्यांनी मोठं काम केलं ते म्हणजे समर्थांचं त्यांनी काढलेलं चित्र. आजही ते चित्र सज्जनगडावरती आहे. आपण जर गेला तर जो मुख्य सभागृह आहे त्याच्या डाव्या हाताला 2ऱ्या किंवा 3ऱ्या खांबावरती ती चित्र आहे. आपण गेल्यानंतर बघा आतमध्ये. ऑथेंटिक असं चित्र समर्थांचं यांनी काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असे हे भीमस्वामी तंजावर समर्थांनी या माध्यमातून मिळवले आणि समर्थ कार्य पुढे पुढे न्यायसाठी प्रयत्न केला. असो, झालेली सेवा संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करतो, आपल्या चरणी समर्पित करतो. कथेतनं बोध इतकाच घ्यायचा की सुखरूपतेसाठी जीवाची जी धडपड चाललेली आहे ती धडपड एक तर रामनामामध्ये शांत होणार आहे, भगवंताच्या दर्शनामध्ये, ध्यानामध्ये, वारीमध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्येच ती सुखरूप अवस्था आम्हाला प्राप्त होणार आहे. इतरत केव्हाही नाही, कशीही नाही मिळणार ती. तेव्हा त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी समर्थ मूळ श्लोकामध्ये सांगतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोभोनी पाहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे, शोधोनी पाहे, शोधोनी पाहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ. मागणं मागतो आणि थांबतो. हे चिदान देगा देवा तुझा विसरा बाबा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देवा सदा, तुला म्हणे गर्भवासी सुखे घालावे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम होता वेळाची, सर्वांगी सुंदर अतिशय कंठी घडते माळ प्राणाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन प्रेम न कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची मूर्ती कुंकुमेश्वरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रघुनंदन चरणी आलया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन प्रेम न कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ संगपत्र चिंतते दास रामाचा वाट पाहे सदना, संयोगी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे
देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा वेशे कंठे काळे देवा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा दुनिया चरणी आहे देवा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं गौरा. जय देव जय देव कर्पूर गोरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सोनाचा विभूतीचे धरण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावेला. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हरहते. एकवासुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देव व्याघ्रांबर भंडरधर सुंदर वदनारी पंचानन मनमोहन प्रिय सुतारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुपती रामदासा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देव कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ.